छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयामध्ये 2 गटांमध्ये तुंबळ मारहाण झाली। त्यामध्ये डॉक्टरांच्या देखील डोक्याला रॉड लागला। या प्रकरणावरती संपूर्ण राज्यामध्ये पडसाद उमटत आहे। याच पार्श्वभूमीवरती खासदार सुप्रिया सुळे यांनी जखमी डॉक्टर महिलेची विचारपूस केली आणि घाटी रुग्णालयाला भेट दिली। या संदर्भात त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधत असताना राज्य सरकारला चांगलंच धारेवर धरलंय। एका डॉक्टरला मारहाण होणं म्हणजे राज्य सरकारचं सर्वात मोठं अपयश आहे। उद्या मी उपमुख्यमंत्र्यांना संपूर्ण घटना सांगणार आहे। डॉक्टरांवर हल्ला होणं हे निंदनीय आहे। त्यांनी या प्रकरणाबद्दल उत्तर द्यायलाच हवं। गृह मंत्रालयाच्या निष्काळजीपणामुळे हे सर्व होतंय, अशी आक्रमक भूमिका खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतलेली पाहायला मिळाली। नाही, इट इज अ कमी म्हणजे ना पॉलिसी पॅरालिसिस आहे या सरकारचं. इट्स अ कम्प्लीट फेलियर ऑफ द होम मिनिस्टर. गृहमंत्री पूर्णपणे त्यांचं अपयश आहे आणि पूर्णपणे, नाहीतर काय इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडी, पक्ष फोडा, घर फोडा, ह्याच्यात इतके व्यस्त आहे हे सरकार की त्यांना वेळच नाही आहे महिला आणि डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी किंवा नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी. कोण याच्यावर चर्चा करते? पुण्यामध्ये कोयता गँग कधी आमच्याकडे आम्ही ऐकलं पण नाही हो. पुण्याला लोक विश्वासाच्या नात्याने मुलं शिकवायसाठी पाठवतात. मी किती लोकांची गार्डियन आहे पुण्यात. देशातून मुलं येतात सिम्बायसिसला शिकायला, फर्ग्युसनला शिकायला, बीएमसीसी शिकायला, आमच्या विश्वजित कदमांच्या कॉलेजमध्ये शिकायला, भारतीय विद्यापीठला यायला, MIT ला. कोण आपली इथं मुलं येतात ना देशातून विश्वासात, आणि मी गार्डियन आहे त्यांची. त्यांना वाटतं पुण्याला गेला म्हणजे आपली पोरं सुरक्षित राहतील. आणि मग ही कोयता गँग झाली की पॅनिक होतात आई वडील. अहो, आपण सगळेच आहे, आपले पण नातेवाईक जातात ना शिकायला बाहेर. तुम्ही विचार करा, ही मुलगी तुमची बहीण असती तर तुम्हाला काय झालं असतं? ती आज महाराष्ट्राची लेक आहे ना, ती बाहेर गावून इथे आली, तिच्या आई वडिलांचे काय हाल झाले असतील, कोणी विचार केलाय त्याचा? ती आज स्वतःच्या मेरिटवर इथे शिकते मुलगी. आणि मुलगी कशाला? प्रत्येक डॉक्टरची सुरक्षितता ही सरकारची नैतिक जबाबदारी आहे.